त्यानंतर सुरक्षितेसाठी मला गाडीत परत नेण्यात आलं. तिथेही त्यांनी म्हणजे दीपक काटे हे जे गुन्हेगार आहेत त्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि मग त्याच्यात कसं तरी आमच्या कार्यकर्त्यांनी सावरलं. आम्ही परत त्या ठिकाणी गेलो, पण जन्मेजय भोसलेंचा सत्कार झाला, तिथं कुठलाही निषेध नोंदवला गेला नाही. कार्यक्रम संपला तरी त्यांच्याकडून आयोजकांकडून कुठलीही पोलीस कंप्लेंट नोंदवली गेली नाही आणि या परिस्थितीमध्ये तिथं आम्ही 4-5 तास होतो. मग आम्ही सोलापूरला पण दुसरी गोष्ट अशी आहे की ही घटना घडत असताना भारतीय जनता पार्टीच्या PR एजन्सीने संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बातमी व्हायरल केली. याचा अर्थ काय घ्यायचा? आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे आहे ते सगळं तुम्हाला माहिती आहे. मी तुमच्या पुढे जिवंत आहे, ही समाजाची जे माझ्यावर प्रेम आहे, विश्वास आहे. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की माझ्याकडे एक मुद्दा असा आहे की दीपक काटे यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे. आता हे क्रिमिनल बॅकग्राऊंड स्वतःच्या भावाच्या खुनापासून त्यांनी शिक्षा भोगलेली आहे. जवळपास त्यांच्यावर खंडणीपासून अनेक गंभीर गुन्हे, तरीही त्यांना भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचं सरचिटणीस पद दिलेलं आहे आणि मुख्यतः बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना सातत्याने त्यांच्याबरोबर दीपक काटे दिसलेले. पण एक मुद्दा असा आहे अलीकडचा जो 2025 या वर्षाचा आहे, त्यांच्याकडे 2 पिस्तूल आणि 28 कारतूस सापडल्यानंतर त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे सापडलेली शस्त्र 28 म्हणजे आर्म ऍक्ट प्रमाणे क्लिअरली नमूद करण्यात आले की अंडर सेक्शन 3 ऑफ आर्म ऍक्ट त्यांना कुठल्याही प्रकारचं बेल देता येणार नाही. हे लोहगाव एअरपोर्टवरचं प्रकरण आहे. म्हणजे एअरपोर्टवर जाताना चेकिंग होती आणि 2 पिस्तूल आणि 28 कारतूस सापडतात आणि नंतर आयोने जी माहिती दिली न्यायालयापुढे, न्यायालयाने दिलेला जामिनाचा आदेश कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी निदर्शनास आलेली नाही, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपात ज्यांनी स्वतः जेलमध्ये जवळपास एक शिक्षा भोगलेली आपल्या भावाच्या हत्येमध्ये, त्याला न्यायालयात सांगितलं गेलं की कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. संबंधित तपास अधिकारी आयोग आपल्या कर्तव्य कचोरी केलेली आहे. न्यायालयासमोर दीपक काटेचे गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आणली गेली नाही. ती जर मांडली गेली असती तर कदाचित आज दीपक काटे हे जामिनावर सुटले नसते. ज्या आरोपीला मोका लावणं गरजेचं आहे आणि जेरेबंद करायला गरजेचं आहे, तर त्यांना मुक्त सोडलं गेलं, ते आत्ता सोडलेलं आहे आणि मुक्त सोडल्यानंतर त्यांनी हा जो गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला हे त्यांच्यावर एक जबाबदारी दिली. दीपक काटे इज अन इन्स्ट्रुमेंट. पण ही व्यक्ती कोण आहे तर आपण आता तुमच्याच माध्यमातून जे व्हिडिओ आहे, मी तुम्हाला वचन देतो माननीय फडणवीसजी, मी व्यासपीठाचे सारे नेते सर्वांच ओळखतो, सर्वांचं नाव घेत नाही. गणेश वेगळेच्या नेतृत्वात काटेजी आपण चांगलं काम करा. तुम्हाला देवेंद्रची गरज वाटेल तेव्हा देवेंद्रजी, माझी गरज वाटेल तेव्हा माझी हर्षवर्धन